नमस्कार, मी दीपक पटवे. मोठी रेष या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टसाठी आज मी तुमच्यासोबत आहे. आणि आज मी इथे बसलो आहे. हे ठिकाण आहे गांधी रिसर्च फाउंडेशन. त्याचा एक निसर्ग संपन्न नयनरम्य अशा एका वातावरणात मी इथे बसलो आहे. माझ्या शेजारी जे झाड आहे ते आपल्या देशाचे एक राष्ट्रपती राहिलेले उत्तम ग्रेट असे वैज्ञानिक APJ अब्दुल कलाम यांनी ते झाड लावलेलं आहे. वडाचं झाड आहे, ज्या झाडाखाली मी इथे बसलेलो आहे. आणि माझ्यासमोर एक पिंपळाचं झाड आहे, बोधिवृक्ष आहे माझ्यासमोर. तो बोधिवृक्षसुद्धा ज्यांनी मानवतेसाठी जगभरात काम केलेलं आहे, अशा मानवतावादी नेत्यांच्या देशातून आणलेल्या मातीमध्ये रुजवलेलं असं ते एक पिंपळाचं झाड, बोधिवृक्ष, तो आमच्यासमोर या ठिकाणी आहे. अशा एका प्रसन्न वातावरणामध्ये मी ज्यांच्याशी आज गप्पा मारणार आहे ते एक या शहरातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही ललित कला आहेत, मानवाचं जीवन समृद्ध करणाऱ्या ज्या काही 64 कला आहेत, त्याच्यातल्या ज्या काही प्रमुख 6-7 कला आहेत, त्या कलेचा व्यासंग असलेला, त्या कलेच्या सानिध्यात राहणारा, त्या कलेसाठी आयुष्य देणारा, जोपासना करणारा, त्याची संगोपन करणारा असा एक माणूस, असं एक व्यक्तिमत्व आज मी माझ्यासोबत इथे बोलवलेलं आहे आणि त्यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहे. ह्या ज्या ललित कला आहेत, ह्या ललित कलांनी आपलं जीवन समृद्ध होतं आणि या समृद्धीची कारणं बनलेली जी माणसं आहेत ती अत्यंत मोजकी असतात. भालचंद्र नेमाडेंसारखा माणूस ज्या व्यक्तीबद्दल असं म्हणतो की ह्या माणसासारखी 100 माणसं प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये जर उगवली असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. आणि तो आवर्जून केला आहे मला असं वाटतं. कारण ते असं पुढे म्हणतात की अशी जर माणसं उगवली तर ते गाव आणखी समृद्ध होतं, संपन्न होतं, सर्वार्थाने परिपूर्ण होतं. पण ही माणसं उगवताना ती नुसती उगवत नाहीत, ती त्या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतात, त्या मातीमध्ये स्वतःचं खत करतात. तेव्हा कुठे ही सांस्कृतिक, साहित्यिक, कलेची समृद्धी बहरत जाते, असा आपला अनुभव आहे आणि असं माझं मत आहे. या सगळ्या समृद्धीचं पालनपोषण करणारा, संगोपन करणारा, मशागत करणारा असा एक माणूस आज माझ्यासोबत आहे. आणि मला स्वतःला अभिमान वाटतोय की आज मला त्यांच्याशी गप्पा मारण्याची, मनमोकळ्या गप्पा मारण्याची, त्यांना समजून घेण्याची एक चांगली संधी आज या निमित्ताने मला मिळालेली आहे. हा माणूस, ज्यांचं नाव मी आता सांगणार आहे, हा माणूस असा आहे की हा माणूस किती खोल आहे, या माणसाचं डेप्थ किती आहे, हा मला सातत्याने पडलेला प्रश्न आहे. या माणसाचा व्यासंग कोणकोणत्या विषयांमध्ये आहे. म्हणजे हा माणूस नाटक लिहितो, हा माणूस नाटक करतो, हा माणूस दिग्दर्शन करतो, हा माणूस अभिनय करतो, या माणसाला संगीताचं ज्ञान आहे, या माणसाला कवितेचं ज्ञान आहे, ह्या माणसाशी गप्पा मारताना तत्वज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकायला मिळतात, त्याच्यावर चर्चा करायला आपल्याला आनंद मिळतो. हा माणूस सामाजिक क्षेत्रात काम करतो, हा माणूस उत्तम संघटक आहे, हा माणूस एक उत्तम व्यावसायिक आहे, तो माणूस एक या शहरामध्ये उत्तम इमारती उभ्या करतो. पण इमारती उभ्या करताना हा माणूस माणसं पण उभं करतो, हा माणूस कलाकार पण उभे करतो, त्यांची निर्मिती करतो. आणि तो माणूस आहे आपल्या सगळ्यांचे आवडते, आपल्या सगळ्यांचे ज्यांच्यावर आपण प्रेम करत आलोय आणि ज्यांच्यामुळे हे शहर इथे राहण्यायोग्य बनतं आहे असं मी नेहमी म्हणतो, ते शंभू अण्णा पाटील. अण्णा नमस्कार. नमस्कार. आज तुमच्याशी गप्पा मारताना आणि तुम्हाला समजून घेताना मला खूप आनंद होतोय. मी जसं आत्ता म्हणालो अण्णा की ह्या माणसाचा खूप मोठा व्यासंग आहे असं मला सारखं वाटत राहतं. तुम्हाला कोणताच विषय वर्ज्य नाही. तुमच्याशी मी राजकारणावर बोलू शकतो, तुमच्याशी मी कवितेवर, तुमच्याशी तासनतास मी तुमच्याकडनं ऐकू शकतो. मी तुमचे अनेक कार्यक्रम बघितलेले आहेत जिथे तुम्ही अनेक कविता, अनेक कवी ह्या देशातलेच नाही, या मातीतलेच नाही तर विदेशातल्या कवींवर तुम्ही बोललेला आहात. त्यांच्यातलं तत्वज्ञान तुम्ही समजावून सांगितलंय, उलगडून सांगितलंय. तुम्ही अध्यात्मावर बोलतात, तुम्ही नाटकांवर बोलतात. तुम्हाला कोणताच विषय वर्ज्य आहे असं मला कधी जाणवलं नाहीये.
मला सारखा प्रश्न पडतो की हे सगळं येतं कुठून अण्णा? तुम्ही इतकं छान बोललात माझ्याबद्दल की मी आधी त्याच दडपणाखाली आहे. हा प्रश्न तर आहेच की असं काय होतं. तुम्हाला वाटतं की आपलं जे बालपण असतं ना तेच तुम्हाला ते जात नाही तुमच्यातनं. म्हणजे नदी म्हटली की तुम्ही लहानपणी पाहिलेली नदी आठवते, तुमची गल्ली असा संदर्भ आला की तुम्हाला तुमची गल्ली आठवते, अशा अनेक गोष्टी. तर घरात आई आणि वडील, आणि आई खूप वाचणारी, प्रचंड वाचन आईचं, आणि त्या निमित्ताने तिचं वाचन काही वैचारिक होतं अशातला भाग नाही. ती आपली कथा कादंबऱ्या, तेव्हा जी मासिकं यायची त्याच्या कथा, पण तिला वाचताना मी नेहमी पाहायचो. बरं. आणि मला आठवतं मी दुसरी पहिलीत असेन, मी छोटी छोटी ती पुस्तकं वाचनालय असायचं तेव्हा, आणि आई नियमित लायब्ररीत जायची, आणि त्या वाचनालयात बालविभाग पण होता, आणि तिथे मी पण पुस्तकं आणायचो. तर त्या वाचनाचा प्रभाव असेल. पुढे आईचं जे वाचन होतं त्याच्या पलीकडचं वाचन आलं. आमच्या घराजवळ राम मंदिर होतं, जळगावचं ते राम मंदिर फार प्रसिद्ध आहे. ती आमची खेळायची जागा होती ना, म्हणजे ते मंदिर आहे आणि ही काहीतरी पवित्र जागा आहे. या पलीकडे अशी सुंदर जागा की जिथे गेल्यावर छान वाटायचं. ते आज पण छान वाटतं मला तिथे गेलं की. आणि तिथे आतमध्ये ती वारकरी परंपरा, तिथनं निघणारी वाहनं, तिथे निघणारा रथ, जळगावचा जो रथ होता तो आमच्यासाठी म्हणजे एक अद्भुत घटना वाटायची आम्हाला ती, तो रामाचा रथ निघायचा. तर हे सगळं लहानपणापासून बघत गेलो. जुन्या गाव असल्यामुळे काय व्हायचं की तिथे सतत हॅपनिंग आहे, आणि सगळ्या जातीचे लोक, समोर मुसलमान पण. तर हे सगळं लहानपणी असल्यामुळे मग ते आजूबाजूचं वातावरण, आणि जिथे मुस्लिम वस्ती असते तिथे एक हिंदू मुस्लिम आपोआप तणाव असतो, आणि तो ती गल्ली आपोआप हिंदुत्ववादी असते, आपोआप शिवसेनेचे लोक तिथे होते. असे वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडत जाणं. आणि वडील पोलीस खात्यात, म्हणजे ते कार्यालयीन कर्मचारी होते, ॲक्च्युअल पोलीस नव्हते, पण ते SP ऑफिसला होते. पण एकदम सज्जन माणूस, म्हणजे एकदम, म्हणजे माझे वडील म्हणजे काय, मला असं वाटतं ना की तुकारामच. म्हणजे मी त्यांना कधी तक्रार करताना पाहिलं नाही, भाजीत मीठ आहे की नाही त्यांनी कधी काही म्हणलं नाही. घरी आले की ते बाप घरी आला म्हणजे अजिबात नाही. ते आले की आम्हाला छान वाटायचं. ते आले की अरे हे पडलंय असं म्हणायचे नाही, ते उचलून ठेवायचे. घाण असेल तर झाडून टाकायचे. कळत न कळत त्यांनी मला हा जो स्वावलंबनाचा एक धडा आहे ना, तो कदाचित वडिलांमुळे आला की काय कोणास ठाऊक, आणि आईमुळे वेगवेगळे प्रवाह कळायचे. आई मला बसवायची. मग आमच्या त्या सगळ्या वाडा, आमचा टेंभुर्णीकरांचा वाडा. बरं. टेंभुर्णीकर ते असे छान सगळे लोक, मस्त वेगळे. आणि मग त्या बायका दुपारी बसायच्या. मग आई मला म्हणायची हरिविजय वाचून दाखव, कधी कुठली पोथी वाचून दाखव. हे जे व्हायचं ना, म्हणजे आपोआप मी ते वाचायचो सगळं. म्हणजे मला गंमत वाटते आता वळून बघतो. रामायण, महाभारत, कथासरित सागर माझ्या आईने कसं दिलं असेल मला वाचायला. ते कथासरित सागर मी वाचून दाखवायचो बायकांना. आणि श्रावणाच्या दिवसामध्ये त्या पोथ्या असायच्यात. हे सगळं कळत न कळत तुमच्या नेणिवेत पडतं. म्हणजे ते कीर्तनं, आई मला कीर्तनाला घेऊन जायची. आणि तो जो काय कीर्तनकार होता ना, तो कीर्तनकार जे करायचा, अरे अद्भुत. आणि दुसरीकडे सगळे पाळमुळं खेड्यात, सुट्टी लागली की गावाकडे पळायचं. आणि मग ते त्याचं आकर्षण काय, तर बैलगाडीवर बसायचं. मग ते खताच्या गाड्या भरून जायच्या, मग मी त्याच्यावर जायचो. मग ते खत टाकणं. आणि आमच्या गावाला त्याला वाडगं म्हणायचे. वाडगं हा शब्द होता, म्हणजे तो गुरांचा वाडा. ती माझी विलक्षण आवडती जागा. तिथल्या त्या छोटे छोटे ते वासरू, आणि ते आपल्याबरोबर मोठे होतात. आणि त्यांच्याशी एक नातं होत जातं. म्हणजे मी 4 महिन्यांनी गेल्यानंतर पण ते 6 महिन्यांनी मला ओळखायचे. तिथे मला जे वाटायचं ना, म्हणजे मला आज पण त्या बैल, गाय यांच्या त्या गळ्यातल्या ज्या घंटा होत्या ना, त्याचा नाद मला आजही फार अद्भुत संगीत वाटतं. अद्भुत संगीत येते. आणि काही सगळी शांतता, आणि त्या गाईच्या गळ्यातल्या घंटा
वाचतायत. हा 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 ते फार सुंदर होतं. तो जो तिथला त्याला लोक वास म्हणतील पण तो मला सुगंध वाटायचा. खरंय, जो खरंय. काय तिथे असायचं चारा, शेण, मूत्र, ते त्याचं मिश्रित काहीतरी वेगळा असा एक गंध होता. तर ते गंध आज पण मला आठवतात. ते जे बघणं आहे ना, म्हणजे तुम्ही कळत न कळत त्या मातीशी, मी कधी शेती केली नाही, करणार नाही, माझ्या मुलांना पण मी सांगेन की शेती करायची नाही. म्हणजे इतकं ते शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हे आहे की ते कठीण आहे, फार अवघड आहे. पण त्याच्याशी जे नातं आहे ना, ते आतमध्ये ते आहेच. तर कदाचित हे सगळं ऐकल्या पाहिल्याचा परिणाम की प्रश्न पडत जातात तुम्हाला आणि नंतर एकदम सगळं बदललेलं. तर यातनं जे प्रश्न निर्माण होतात ना, मग हा आपला स्वशोध आहे. बरोबर की असं काय, हे असं का होतं, अरे मग हे काय, या प्रश्नातनं कदाचित हे मग कधी बहिणाबाई भेट्टेकडकडून, कधी कबीर भेटतो, कधी रुमी भेटतो, गालिब आणि तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, ह्या सगळ्यांना ते मला घेऊन जातात तिकडे की अरे हे भारी आहे. म्हणजे मी लहानपणी इतकी देवपूजा आणि हे केलंय की नंतर मी पूर्णपणे नास्तिकतेकडे गेलो. बरं. थोडी समज आल्यानंतर कळलं की एकतर आपल्याकडे एक सरसकट एकदम आस्तिक टोकाचा किंवा एकदम टोकाचा नास्तिक, पण हे मोठं आहे. ते खरंय, दोन टोकावरची माणसं असतील पण याच्यामध्ये खूप आहे. आणि अध्यात्माचा तसा त्याच्याशी काय संबंध आहे, तत्वज्ञानाचा काय. तत्वज्ञान तसं उशिरा आलं हो माझे, पण त्यांनी मला हादरवून टाकलं ना. म्हणजे काय कुठला प्रकार आणि काय आपण काय समृद्ध लोक आहोत. म्हणजे भारतीय संस्कृती वगैरे, संस्कृतीत ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्या होत्याच. इतका अन्याय केला आपण दलित, स्त्रिया यांच्यावर, आणि तो सगळ्या संस्कृतीत. त्याला कुठली संस्कृती वर्ज्य नाही. बरोबर. पण आपण जे श्रीमंत आहोत, आपण जे अत्यंत समृद्ध आहोत, आपण गप्पा मारतो संस्कृतीच्या, त्याचं मूळ आपल्या तत्वज्ञानात आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, मग तुम्हाला अनेक प्रकारच्या असं उजळल्यासारखं वाटतं सगळं, आणि मग प्रश्न पण खूप पडतात. त्यातनं कदाचित हे आलं असेल. अच्छा. पण अण्णा, आता तुम्ही जे सांगितलं की आईचा ओढा थोडासा धार्मिकतेकडे, अध्यात्माकडे होता, आणि आत्ता तुमची जी अवस्था आहे की तुम्ही देव आणि हे कर्मकांड मानत नाहीयेत, तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास कुठे बदलला, तुमचा ट्रॅक कुठे बदलला आणि कशामुळे बदलला, हा प्रश्न मला पडतोय. पुन्हा एकदा वाचनच. अच्छा. हा, म्हणजे मी रॅन्डम वाचायचो ना, काही असं काही नव्हतं. म्हणजे बाबा कदम, सुभाष शिरवळकर, तिकडचे ते जेम्स हॅडली चेस, त्यांचं हे सगळं असं काही आणि ते इंटरेस्टिंग वाटतं ना त्या काळामध्ये. नंतर कधीतरी सहज कोसला आलं, कोसला वाचलं, रणांगण विश्राम बेडेकरांची, असे वाचल्यानंतर लक्षात यायला लागलं की अरे हे इतकं रहस्य कथा किंवा कौटुंबिक कथा, म्हणजे एवढंच काही साहित्य नाहीये. आणि नंतर तर कळलं की इकडेच आहे सगळं. त्या पायऱ्या असतात ना, सांगणारा कोण असतं ना. आणि म्हणजे गंमत, म्हणजे आपण आपल्या ज्या धारणा असतात ना जीवनाविषयक, तर मला आठवतं की मी बहिणीकडे जायचो नंदुरबारला त्या रक्षाबंधनाच्या दिवशी. तर त्या दिवशी नेहमीप्रमाणे उशिरा उठून गाडी पकडायची होती, 9 वाजेची काहीतरी. गेलो आणि अरे आपण पुस्तकच घेतलं नाही, गाडीत करायचं काय. मग तिथे स्टॉलवरती पैसे पण नसायचे फारसे. 2 रुपयाला गांधींचं आत्मचरित्र होतं, आणि गांधी हा माझ्या प्रचंड तिरस्काराचा विषय. लहानपणापासून जे ऐकलं, आजूबाजूचे मित्र सगळे, आमचा वाडा टेंभुर्णीकरांचा, त्यामुळे एक कानावर पडत जातं ना. तर हा काहीतरी लबाड माणूस आहे. परत मी गल्ली आमची हे असल्यामुळे थोडा शिवसेनेकडे ओढा, आणि एकूणच की ते पानसट वाटायचं. काय असं काय असतं, म्हणजे ते वय पण असतं ना की अरे हे आता आपण हे देशाची आणि याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ते रक्षण करायला पाहिजे, असं ते. आणि रक्त सळसळत असतं. काय अहिंसेची गोष्ट काय करता? यस, अहिंसा मुळामध्ये अहिंसेचं तत्वज्ञान वगैरे फार पुढची गोष्ट आहे ना सर. सहज कोणाला धरलं आणि मारलं, हे इतकं सहज होतं. शाळेत मारामारी व्हायची, कॉलेजला मारामारी व्हायच्या, हे इतकं सहज होतं की मारामारी करणं हा जणू काय आपला हे जीवनाचा भाग आहे, जेवल्यासारखा. इतकं सोपं होतं. तर 2 रुपयाला गांधी चरित्र होतं. अरे म्हटलं यार हे जाड पण आहे, बरं आहे. मी
ते वाचत गेलो, बहिणीकडे राखी बांधली आणि मी परत आलो. मी जवळजवळ पूर्ण वाचलं ते. माझा तेव्हा पण वाचनाचा स्पीड चांगला होता, काही विचार न करता वाचायचं ना, पुढे जायचं. बरोबर. मी जेव्हा उतरलो ना तेव्हा मी त्या गाडीत गेलेलो मी आणि परत आलेलो मी हादरलो होतो की आपण काय काय ऐकलंय या माणसाचं आणि हा काय सांगतोय. त्याचं आत्मचरित्र आहे, हे काय असायला पाहिजे, खोटं आहे का हे. आणि लायब्ररी होतीच वाचनालय. त्या काळात मी जमेल तितकं गांधीबद्दल इकडचं तिकडचं दोन्ही साईडचं वाचत गेलो. अशी काही तार्किक वाचन करायला पाहिजे, नीट शिकलेलंच नाही मी, पण अशी काही पद्धत असते आणि गोष्ट तपासायची असते माहीतच नव्हतं. तर त्या वाचनात हळूहळू कळलं की अरे हा काहीतरी अद्भुत माणूस आहे, हा काहीतरी वेगळा माणूस आहे आणि हे सोपं नाही आहे. याच्यासारखा विचार करणं, याच्यासारखं की आपण गल्लीतल्या गुंडाला पण घाबरतो आणि हा एवढ्या लोकांना घाबरत नाही. आणि काय याच्याकडे काही बॉडी नाही, काही नाही. हे जे होत गेलं ना तिथे कळलं की यार आपण एखादी गोष्ट ऐकली, बघितली, तपासली पाहिजे. हे जे तपासून घेणं आहे ना ते गांधीने शिकवलं. आणि मी काही गांधीवादी नाही, ती माझी लायकी नाही, पात्रता नाही. ते फारच मोठं रसायन आहे. पण खूप गोष्टी बघायला, जगायला, नीट समजून घ्यायला मदत व्हायची ती सुरुवात होती. तेव्हा मी 24-25 वर्षाचा असेल. पण ते मला कळलं की अरे असं नाही. हा. आणि मग ती हळूहळू तुमच्यात जी मुळात मी कसं आहे ते मला आपल्याला आपलं व्यक्तिमत्व नीट कळत पण जे काय जाणवतं कळतं की आपण खूप आक्रमक आहोत. न कळत आपली शरीर, आपले डोळे, आपलं बघणं हे आक्रमकतेकडे झुकणार आहे, आक्रमकतेकडे झुकणार आहे. म्हणजे हा तुमचा एक इनबिल्ड स्वभाव आहे. त्याच्या मागे मी लपणार नाही, माझी आक्रमकता म्हणजे बा ही काही चांगली गोष्ट नाहीये. पण ती जी स्वीकारशीलता येणं होतं ना की अरे असं असतं आणि इतकं सहज आयुष्याकडे बघता येतं, त्याचे फायदे खूप झाले. बरोबर. हा म्हणजे जगण्यामध्ये जो आनंद आहे ना हा म्हणजे असा छान मजा येते जगताना. इतकं सगळं आपल्या आसपास कोलाहल, इतकं वाईट, इतकं गंभीर आणि रोज अस्वस्थ व्हावं आणि जगण्याची चव जावी, इतक्या गोष्टी घडत असताना एक जो आशा असते ना, होप, हे बदलू शकतं. ते अशा गोष्टीत ना. अण्णा, हे सगळं तुमचं लहानपणापासूनचं आयुष्य पुस्तकांच्या संगतीत जात होतं, आईच्या संगतीत जात होतं, आईच्या आध्यात्मिक धार्मिक विचारांसोबत वाढत होतं. पुढे पुढे तुम्ही पुस्तकांमध्ये जास्त रमलात, तुमचे विचार बदलत गेले. हे सगळं असताना तुम्ही जो व्यवसाय निवडला, तुम्ही जे क्षेत्र निवडलं ते मात्र असं दगड, माती, विटा यांचं क्षेत्र निवडलं. हा काय म्हणजे हा कसा योगायोग आलाय? सर ते एक याला काय असं काही बा ठरवून करिअर करायचं आहे आणि काहीतरी आपल्याला आयुष्यात काहीतरी भलं मोठं करायचं आहे. कळत मला सगळं छान होतं, पण असं काहीही पिक्चर नव्हतं क्लिअर की आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे एकेकाळी अतिशय चांगला, सरळ मार्गी, शांत, गोड अभ्यास करणारा मुलगा 12वी नापास होतो. हा एक सांस्कृतिक धक्का होता आमच्या, मला पण होता. आणि नीट कळे ना म्हणजे त्या काळात काही असं काही बा आईवडील पूर्ण वेळ छान गोष्टी सांगतीलच ना, जसे कोणी पण सांगते की अरे हे केलं पाहिजे आयुष्यात, असं करायला पाहिजे. पण काय कारण होतं अण्णा नापास होण्याचं? गणित कळे ना मला. अच्छा. गणित कळायचं नाही. म्हणजे मला एखादी गोष्ट वाचली की ती माझ्या लक्षात राहायची. मीडियम पण बदललो होतं ना, मी मराठी मीडियमचा पूर्ण इंग्रजी मीडियम मध्ये आलो. असं पण नव्हतं की गणित चांगलं नव्हतं माझं, पण जॉमेट्रीच्या ड्रॉइंग मला यायच्या नाही. बरं. म्हणजे गंमत काय आहे, मला सगळ्यात जास्त आवडणारी कला चित्रकला आहे, पण मला एक रेख कधी सरळ नाही मारता आली. आजही मला चित्र म्हणजे मी पॅशनेट आहे त्या. संगीत आणि चित्र या दोन गोष्टी मला वेडं करतात आणि त्या मला कधीच आल्या नाही. म्हणजे मला कधीच सरळ रेष पण, आणि त्या जॉमेट्रीमध्ये माझा खूप गोंधळ व्हायचा. म्हणजे मला ते अँगल्स कळायचे नाहीत आणि ती भीती बसली की अरे आता हे कसं होणार.
2 वेळा परीक्षा दिली, नाही झालो पास. मग कोणीतरी सांगितलं की याला पर्याय भूगोल आहे. बर. आणि मी भूगोल घेतला, तो वाचून लिहायचा होता. मला 82 मार्क होते. क्या बात. म्हणजे वाचून लिहायचंय तर फार सोपं आहे असं माझं नेहमी मत होतं. मग नंतर आईचं फारच निराशा झाली. आणि मग तुमची एक प्रतिक्रिया असते ना की ठीक आहे, एकुलता एक मुलगा, 3 बहिणी, आणि मग तुम्हाला असं वाटतं आई वडिलांना की अरे याचं काय झालंय, काय झालं याच्याबद्दल स्वप्न बघितले. मग त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी काय होतं, तुम्ही सगळं नाकारायला लागतं. बरोबर. एक बरं झालं की त्या काळात आसपास खूप व्यसनी लोक असून पण मला कधीच वाटलं नाही तिकडे जावं, कधीच नाही, नेवर, कधीच, काय कोणास ठाऊक. बियर पण प्यावी असे मित्र होते की अरे पी, मजा असते, मला कधीच वाटलं नाही. ते काय कारण होतं माहीत नाही, कारण घरात तसं काहीच वातावरण, आणि वडील खूपच इतके सज्जन की तो प्रभाव माझ्यावर शेवटपर्यंत टिकला असं मला वाटतं. तर मग काय करावं, मग मी फोटोग्राफी सुरू केली. मी फोटो करायला लागलो, फोटोचं काम करायला लागलो, त्यातनं पैसे यायला लागले. मग आमच्या इथले नगरसेवक वगैरे, अरे नगरपालिकेत 2 जण काम करतायत, त्यांना पैसे मिळतात, म्हणून कॉन्ट्रॅक्टर झालो. मग त्यातली शिस्त शिकत तिथे पण त्या सिस्टममध्ये 12, 13, 14 वर्षानंतर लक्षात आलं की मी गुदमरून जाईन इथे, माझं व्यक्तिमत्व फाटून जाईल. हे जे काय ते चांगलं वाईट याच्याबद्दल मी आता मी त्यांच्याकडे स्वीकारशीलपणे बघतो, तो सिस्टमचा भाग आहे. आणि ते आपल्याला एक तात्विक झटका असतो ना की नाही मी हे करणार नाही, मला हे शक्य नाही वगैरे. तुम्ही कोण असतात तिथे, तुम्ही इतके क्षुल्लक की तुमच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही आपोआप बाहेर फेकले. आता मग तुमच्यावर कर्ज होतात, तुमच्या घरावर टाच येते, तुमची सगळे गडबडले जातात, तुम्ही रसातळाला जाता की आता हे सगळं तुमच्या आयुष्यात घडलं. आत्महत्या करणं किंवा पळून जाणं, 2च पर्याय आहेत तुमच्या पुढे, तिसरा पर्याय नाही. बर. इथे नाटक नावाची गोष्ट काम करते. क्या बात. म्हणजे नाटक नावाची जी गोष्ट बॅकअपमध्ये काम करायची ना, आम्ही नाटक करायचं म्हणजे काय करायचो, राज्य नाट्याला एक नाटक केलं, एक प्रयोग केला, त्या कलेने मला कधी इतकी वाईट अवस्था होती, इतकी वाईट, म्हणजे माझी बायको, बाप रे, तिने कसं ते सगळं दिवस काढले असतील ना, आय डोंट नो, म्हणजे किती अवघड होतं. पण आमच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळायचं नाही. लेकरं छोटी त्यांची. मला असं वाटतं, मला जी माहिती आहे त्या एका थोड्या श्रीमंत घरातून आलेल्या होत्या आणि अतिशय म्हणजे संपन्न घरातनं, मोठ्या कुटुंबातनं, प्रतिष्ठित कुटुंबातनं. अच्छा. आणि आमची 8x10ची खोली. बापरे. तिचं आईन गावातल्या अत्यंत म्हणजे श्रीमंत एरियात तिचं मोठं घर, आणि आम्ही 8x10च्या खोलीत. तिचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ती पण निराश झाली नाही. तिचं काय कोणास ठाऊक, माझ्यावर ट्रस्ट होता, खूपच विश्वास की हा काहीतरी करेल. तर अशा अनेक गुंता जो होता ना, त्या गुंत्यामधनं तुम्हाला एक मान टेकायला जागा लागते किंवा बळ येतं की अरे तुम्हाला सगळे नाकारतायत, आणि एक जागा आहे जिथे तुम्हाला वाटतं, लोकांना म्हणतात अरे तू काय काम करतो, अरे तू काय अभिनय करतो, अरे वा. ते पुरेसं होतं. आणि ते नाटक नावाच्या मॅजिकल गोष्टीने मला शिकवलं. पण तुम्ही नाटकाकडे म्हणजे स्क्रिप्टच्या माध्यमातूनच वळलात का, काय म्हणजे कसं? असंच ना, कुठेच प्रकाश नाही, कुठेच कोणी ओळखत नाही. मग मी काय, नाटक मला आकाशवाणी, जळगाव आकाशवाणीवरनं मी दर महिन्यातल्या एका 2ऱ्या की 3ऱ्या रविवारी ते एक मोठं नाटक लावायचं. ते खूप चांगला खजिना आहे आपल्याकडे आकाशवाणीकडे. ते नाटक मी ऐकायचो, त्याचा कळत नकळत परिणाम. आणि कॉलेजला असताना मग रफत सय्यद नावाचा माझा मित्र, तो नाटकात काम करायचा. बरं. तो मला तालमीला घेऊन जायला लागला. त्याला म्हटलं यार मला हे जमू शकतं, हे मला आवडतं, काहीतरी भारी आहे. मग मी त्या नाटकवाल्यांसोबत जायला लागलो. कॉलेजचा जो ग्रुप होता त्यांच्या, पण मला कोणी नाटकात घेईना. अच्छा. काय कोणास ठाऊक. मग आम्हीच एक एकांकिका केली गॅदरिंगमध्ये. प्राचार्य KR सोनवणे सर मात्र, तो एक अद्भुत माणूस. बरं.
आम्ही कोणीच नाही, आम्ही गेलो, सर आम्हाला एकांकिका करायची, करा, त्याला खर्च आहे, दिले. इतकी वाईट एकांकिका केली आम्ही, म्हणजे विसरलो, पडलं, हे सगळं 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 ते जे होतं. पण मला कळलं की आपण हे करू शकतो. आणि तिथून मग एका कॉलेजच्या ग्रुपने मला घेतलं, मग आम्हाला बक्षीस वगैरे मिळालं. मग ते अरे हे छान आहे. खरं म्हणजे नाटक नावाची कला काय असते, काय त्याची प्रोसेस आहे, त्याचं काय अकॅडमिक आहे, त्याच्या मागे काय व्यवस्था आहे. आणि तेव्हा नाटकाला एक दुसऱ्या काही गोष्टी नव्हत्या. टी व्ही होता, पण ते खूपच असं नॉट रिचेबल क्षेत्र होतं. नाटकच होतं एक. आणि नाटक कोण बघायचं ना तेव्हा, म्हणजे तेव्हाही, आजही कोण बघतं नाटक, तर मोजके लोक. पण ते मी तिथे रमायला लागलो. मग लोक भेटत गेले. आमचा पुरुषोत्तम आबा आणि ते आमचा एक ग्रुप झाला. पृथ्वीराज चव्हाण होता, तहसीलदार माणूस, तो नाटक करायचा, त्याच्याबरोबर आम्ही नाटक करायला लागलो. असे लोक भेटत गेले. आणि मग मी तिथे रमायला लागलो. वर्षातनं एक नाटक करायचं, पण त्याचे वेध असे वर्षभर लागायचे. बरं. आणि मग त्यातनं आमचं प्रतीक थिएटर्स नावाचा एक ग्रुप होता. आम्ही नाटक करायचो. मग हळूहळू मी बाहेरचं नाटक पण बघायला लागलो. बरं. पुण्यामध्ये एक इंटरनॅशनल फेस्टिवल होता. ते बघितलं आणि मला एकदम वाटलं, अरे तोपर्यंत मला नाटकात 10-12 वर्ष होऊन गेली, पण नाटक असं काही असतं. आणि मग कळलं की नाही हे. आणि मग वाचन होतंच, त्याच्या अनुषंगाने जे वाचत गेलो आणि कळलं की ही अत्यंत सशक्त माध्यम आहे, ताकदवान गोष्ट आहे. वैयक्तिक मला चांगलं नाटक करता आलं का, नाटकात मी काही प्रकाश पाडू शकलो का, मी उत्तम लक्षात राहिलं असं नाटक केलं का, नाही, ते मला जमलं नाही. म्हणजे कुणास ठाऊक, प्रयत्न केले, मजा केली, मी खूप आनंद घेतला, खूप गोष्टी केल्या, पण असं कलाकृती, अशी चिरस्मरणीय कलाकृती, चिरस्मरणीय तर जाऊ द्या, पण ज्याच्याने थिएटरला एक आयाम मिळेल किंवा काहीतरी बदलेल असं, पण ते काही बा प्रत्येकाला जमतं असं नाही. पण त्याच्या संदर्भात अण्णा माझं थोडंसं मत असं आहे की तुम्ही म्हणजे पूर्णपणे नाटकाला झोकून दिलं असतं आणि बाकीच्यांचा कोणाचा विचार न करता एक स्वतःचा विचार करत राहिला असतात. आणि कदाचित तुम्ही जळगाव सारखं शहर सोडून कुठेतरी मुंबई पुण्याला गेला असतात, तर कदाचित तुम्ही जे म्हणतायत ते तुम्ही खूप उत्तम पद्धतीने करू शकला असतात. तुमच्यामध्ये त्या क्षमता आहेत, त्या आम्हाला दिसत आहेत की तुम्ही हे सगळं करू शकला असतात. पण मला सारखं ही गोष्ट कौतुकाची पण वाटते आणि आदराची पण वाटते की यार, ह्या माणसाने एवढ्या सगळ्या क्षमता असताना जळगावमध्ये राहायचं, जळगावच्या मातीत राहायचं आणि इथे कलाकार घडवायचे, इथे ही संस्कृती घडवायची, हे रसिक घडवायचे, लोकांना कळू द्यायचं नाटक काय आहे, लोकांना कळू द्यायचं समीक्षा काय आहे, तरुण पोरांना अभिनयासाठी उतरवायचं, ज्याला अभिनयातला माहिती नाही आहे त्याला स्टेजवर ढकलून द्यायचं आणि सांगायचं की तू करू शकतोस. हे सगळं जे तुम्ही केलेलं आहे, मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मोलाच्या आहेत, मौल्यवान आहेत, तुम्ही जे ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन म्हणतात त्याच्यापेक्षा. तर हे सगळं तुम्ही जे करत आलेलं आहात, काय त्याच्या मागची तुमची भूमिका काय, काय प्रेरणा काय तुम्हाला हे सगळं तुम्ही जे करता आहात नाटकासाठी? एक गोष्ट होती की मला कळलं की आपल्याला हे आवडतं आणि मनापासून मी जो काही व्यवसाय करतो तिथे मी कितपत रमतो मला माहित नाही, पण इथे मी रमतो. ही जागा मला माझी हक्काची वाटते. माझी म्हणजे छान वाटणं जे आहे ना, जे मला बायकोबरोबर वाटतं, मुलांबरोबर वाटतं, ते मला थिएटरमध्ये वाटतं. अरे मला हे फार सुंदर आहे, हे फार छान आहे, यातनं काय मिळेल वगैरे माहीत नाही. आणि त्यावेळेला जे अगदीच लहान असताना मी नाटकात नवीन असताना, म्हणजे जसं संदीप मेहताच्या त्याला एक हे मिळालं, ताकद मिळाली, त्याचं ते धाडस होतं. त्या स्पर्धेत मी पण होतो आणि मला पण सुरेश खरेंनी सांगितलं होतं की पहिलं नाटक मी तुला देईन, तू ये. आयुष्याचा एक बघण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, समज नसेल मी नाही गेलो. आणि नंतर पण मला असं कधी वाटलं नाही की आपण मुंबईत जायला हवं होतं, व्यवसाय करायला पाहिजे होता नाटकातच, अभिनयात करिअर करायला पाहिजे होतं. मला तेव्हाही कधी वाटलं नाही. म्हणजे मला असं वाटतं ना की कधी कधी अरे एखादा सिनेमात आपण छान काम करायला पाहिजे. सिरियलमध्ये तर मला कधीच वाटलं नाही, म्हणजे जावं
म्हणजे अनेक वेळा, आता ही काही सांगायची गोष्ट नाही, पण मी नाही गेलो, बोलवून पण नाही गेलो. त्याला ग्लॅमर खूप आहे आणि ते खूप आहे. आणि मुळात ग्लॅमर असावं, लोकांनी आपल्याला ओळखावं, आपल्याला खूप असं नाही वाटलं कधीच. आनंद आला पाहिजे, मजा करता आली पाहिजे, याच्यासाठी मी इथे राहिलो. म्हणजे हा काही त्याग आहे आणि तिथे गेल्यावर माझा काही प्रकाश पडला असता आणि मी मोठा माणूस झालो असतो, कदाचित मी तिथे जाऊन फ्रस्ट्रेट पण झालो असतो, किंवा माझ्या मनाप्रमाणे नाटक, ते चांगलं वाईट हा भाग जाऊ द्या, ते प्रकाश पाडणारं हा भाग जाऊ द्या, मला जे वाटतं, मला जे सुचतं, मला जे करता येतं ते मला नसतं करता आलं, कदाचित. किंवा असं पण घडलं असतं की नाही, मी तिथे जाऊन पण थिएटर एका वेगळ्या पद्धतीने केलं असतं. खूप लोकांनी वेगळे तिथे गेल्यानंतरच तुम्हाला त्या जगाचं एक तर तुम्हाला पाहायला इतकं मिळतं ना, बरोबर, तुम्हाला अनुभवायला इतकं मिळतं, जाणीव पण होते तुमच्या क्षुद्रपणाची, किंमत पण कळते तुम्हाला. छोट्या गावाचा फायदा काय, मला इथे तसं अरे तुम्ही फार, हे जे इथे मिळतं ना, तिथे तुम्हाला कोणी विचारत नाही. नाटक समूहाची कला आहे सर, मला त्यांची गरज आहे सगळ्यांची, त्यांच्याशिवाय मी त्यांच्यासाठी काही केलंय नाही, मला त्यांची गरज होती. ही अशी एक कला आहे की इतक्या लोकांना सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय ते करता येणार नाही. फक्त एक लक्षात आलं की आपण हे जे काही वर्षातनं एखादा प्रयोग असं नाही करता येणार, याला एक चांगलं स्वरूप देता येईल का. आणि मी जर या मातीतला आहे तर मला पुण्यातला प्रेक्षक सुजाण आहे, पुण्यातल्या प्रेक्षकाची त्याला ते बघायला मिळालं म्हणून समज वाढली ना. खरं. त्यामुळे प्रेक्षक पुण्यातला काय, जळगावचा काय, किंवा कुठला काय, ज्याला हे म्हणतात नाही की आपण प्रयत्न करून पाहायला पाहिजे, तो प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मध्ये तर मी 7-8-10 वर्ष थिएटरपासनं किंवा ॲक्टिव्हिटीपासनं खूपच लांब गेलो होतो. कारण पण होतं, मी म्हटलं तसं खूप प्रश्न होते आणि त्या प्रश्नातनं सुटायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करायला लागतो. मग त्या तुमच्या आवडत्या पण असू देत. मी सोडलं. 10-11 वर्ष मी थिएटर नावाच्या गोष्टीकडे वळलो नाही. बंद होतो का नाही. मग मी अतुल पेठेबरोबर कोसला वाचली, श्रीकांत देशमुखच्या कविता, तो एक भारी मित्र माझा. म्हणजे मित्र खूप आहेत, म्हणजे खूपच छान मित्र. मला केवढे मित्र आहेत, म्हणजे अतुल पेठे असेल, नंदू माधव, संदीप मेहता, असे किती लोक, नेमाडे दादा, महानोर दादा, हे काय लोक आले होते ना आयुष्यात, अरे बापरे. तर आणि ते मित्र म्हणायचे मला, आपली पात्रता नाही, ते केवढी मोठी माणसं, पण ते असं मस्त मित्र आहे तू, वयाने पण मी लहान, पण ते मला मित्र मानायचे. भवरलाल भाऊ, अरे म्हणजे श्रीमंतांबद्दल राग असणं, तुम्ही संकटात आहात, तुम्हाला श्रीमंत लोकांबद्दल राग असणं, या माणसाला भेटलो मी आणि याने झपाटून टाकलं मला की अरे काय, आपले किती गैरसमज असतात, श्रीमंत आणि हे ते झपाटून टाकणारे लोक होते. आणि भवरलाल भाऊंनी तर अनेक अंगाने त्यांचा परिणाम आहे माझ्यावर. म्हणजे अहिंसा, जैनिझम आणि आमचा कॉमन धागा गांधीजी, आणि खूप गप्पा व्हायच्या. आणि भाऊंना मी काहीही प्रश्न विचारायचो, काय म्हणजे मी कोण होतो ना, आणि ते कुठे, ते कुठे, ते काहीही विचारायचो. म्हणजे माझ्या इतकं मला नाही वाटत त्यांना खाजगी प्रश्न पण मी इतके विचारायचो आणि ते हसायचे. माझे कपडे, खिशाच्या पॅन्टा, काळी शर्ट, काळा, कोणालाच अलाउड नव्हतं त्यांच्यावर. ते मला असं एखादं खोडकर मुलगा असतो ना वर्गातला, तसं प्रेम करायचे. क्या बात. मला पत्र लिहायचे वर्षभरात, कधीतरी मला बोलवायचे, मला हे वाचून दाखव, मला ते वाचून दाखव, पत्र लिहायचे की माझे 3 मित्र मला नेहमी प्रेम देतात आणि ते मोठे आहेत, नेमाडे, महानोर, शंभू, तू. तुम्ही संकोचून जाता ना. खरंय. म्हणजे काय असतं तुम्ही, नेमाडे, महानोर आणि शंभू हा माझा मित्र, अशोक भाऊ. म्हणजे एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचा सगळ्यात मोठा मुलगा, वागणं बोलणं किती सभ्य, किती क्षमाशीलता, शिकता येतं तुम्हाला. मॅनेजमेंट. खरंय. मी थिएटरमधनं जे मॅनेजमेंट शिकलो ना, तर अशा लोकांनी खूप. आणि श्रीकांत सारखा मित्र येतो आणि तो तुमच्या लौकिक प्रश्नांना समजून घेतो. तुमचं अण्णा कवितेतलं जे अंग आहे त्याच्याकडे आपण थोडं शेवटी येऊ. अजून नाटकावर थोडंसं बोलावं असं मला वाटतं. तुम्ही नाटक
इतक्या तुमच्या अंगात रोमारोमात भिनलेलं आहे, तुम्हाला नाटकातलं कोणतं क्षेत्र किंवा कोणता हे भाग असा आहे की जो तुम्हाला जास्त प्रिय आहे? म्हणजे लेखन, तुम्ही अनेक स्क्रिप्ट लिहिल्या आहेत, अनेक नाटक लिहिली आहेत, नाट्य रूपांतरं केलेली आहेत, भाषांतरं केलेली आहेत, तर तुम्ही दिग्दर्शन केलेलं आहे, तुम्ही अभिनय केलेला आहे, तुम्ही संघटन केलेलं आहे, बॅकड्रॉप पडद्याच्या मागे राहून तुम्ही सगळं काम केलेलं आहे, तुम्हाला नाटकातलं असं कोणतं अंग आहे की ते जास्त भावतं कधी पण? अभिनय. मला जर कोणी सांगितलं की तू अभिनय करत राहा तर मी केला असता. बर. नाटक करायचं तर काहीतरी नाटक वाचलं, अरे मग ते त्यांनी केलं होतं, आपण काय करणार आहे ना, आणि एवढ्या मोठ्या माणसांनी केलं, आपण त्याच्या पुढे काय जाणार आहे? मग मला जे सांगायचं त्याचं काय, आतमध्ये जी घुसपट व्हायची नाही, मला जे सांगायचंय लिहून पाहू, आपल्याला आवडेल ते करू. याच्यातनं नाट्य लेखन करायला मी काही नाट्य लेखक आहे असं मी म्हणणार नाही. माझं एकही नाटक प्रकाशित करावं त्या पात्रतेचं आहे असं मला आजही वाटत नाही. मी केलेलं नाही. म्हणजे मी ते 2000 साली लिहिलेलं नर्मदा बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरचं अभिशाप नावाचं नाटक, राजहंस आपले रामदास भटकळ सर त्यांनी प्रयोग पाहिला आणि त्यांनी म्हणलं हे नाटक मला दे. महानूर दादा होते, मेधा पाटकर होत्या, आणि ते म्हणले मला हे नाटक दे, मी छापणार आहे. मी हो म्हणालो. 2 वेळा सरांनी महानूरांच्या हस्ते निरोप पाठवला, दादांच्या हस्ते, पण मला नंतर कळलं की नाही, मला ते तसं लिहिता आलेलं नाही, हे माझ्या छापण्याच्या लायकीचं नाही. इतक्या वाचनाचा तो परिणाम आहे. म्हणजे मी कादंबऱ्या लिहिल्या, पण जेव्हा जेव्हा मी वाचतो ना, म्हणजे मी नेहमी सांगतो की कोसला जेव्हा तुम्ही गंभीरपणे वाचता की कुठलंही रोप तू अर्धाणपणे उपटू नकोस, मांडीवरचा केस उपटावा, असं ते आहे. क्या बात. आणि मनी गेली आणि खानेसुमारीच्या ओळीतली एक जागा रिक्त झाली. हे कसं सुचणार? तुम्ही फाडून टाकता ना तुमचं. तुम्ही जेव्हा सारोमागो वाचता आणि त्याचा ब्लाइंडनेस वाचता, तुम्ही लिहिलेलं फाडलं पाहिजे. तुम्ही गॅब्रिएल मार्केसचं 100 Years of Solitude वाचता, तुम्ही फाडलं पाहिजे तुमचं. इतकं अद्भुत लिहिलं या लोकांनी. मला जर त्याला धड मला मॅजिक रिअलिझम कळला नाही, धड मला वास्तववाद कळला नाही, मला सऱ्यालिझम कळला नाही. आपण वेगळं काय सांगणार आहे? वेगळं काय आपल्याकडे नवीन काय त्याच्यात? आणि कोणासाठी केलं? तुम्ही काय देश उभारला, समाज उभारला का? नाही, तुमचं केलं. याची जाणीव होत गेली आणि ते नाट्यलेखन वगैरे आपल्यापुरती मर्यादित. पण अभिनय नावाची गोष्ट, पण अण्णा, मला असं वाटतं की तुमचं समीक्षण तुम्हीच करता आहात की मी जे लिहिलं ते त्या दर्जाचं नव्हतं, त्या क्षमतेचं नव्हतं. पण मला असं वाटतं की ते तुम्ही येऊ दिलं असतं किंवा येऊ दिलंच तर कदाचित आणखीन 4 लोक त्याची समीक्षा करतीलही. काही लोकांना आवडेलही, काही लोकांना कदाचित नाही आवडणार. प्रत्येकाच्या शेवटी कुठेतरी मर्यादा आहेतच. त्या मर्यादांना ओळखून जेव्हा आपण अभिव्यक्त होतो, मला असं वाटतं, तर ते खूप लोकांसाठी सुद्धा उत्तम असतं, प्रेरणादायी असतं, आणि ते तुम्ही करू दिलं पाहिजे असं मला सारखं वाटतं. कारण तुम्ही आता बघा, तुम्ही अनेक तुमच्या स्क्रिप्ट मला माहिती आहेत की ज्या तुम्ही उत्तम पद्धतीने लिहिल्यात, त्या उत्तम पद्धतीने स्टेजवर सादर पण झाल्यात, तुम्ही त्याचं उत्तम दिग्दर्शन पण केलेलं आहे. अण्णा, असं लक्षात येतं की अमृता साहिर इम्रोज यांच्या प्रेमकथेने तुम्हाला झपाटून टाकलं आणि एक अत्यंत वेगळी अप्रतिम अशी निर्मिती तुम्ही केली. हिंदी भाषेतून केली, मराठी भाषेतून केली, एक वेगळा प्रयोग केला. काय आहे ते, जरा सांगा ना. अमृता साहिर इम्रोज गोष्ट छान आहे. प्रेमकथा आहेच, पण ते मेटाफर आहे सर. रूपक आहे. काय झालं की ह्या मागच्या 7-8-10 वर्षामध्ये ज्या विविध पद्धतीने, म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम तर लहानपणापासून कानावर पडला म्हणून आपण इथपर्यंत आलो, त्यांना पर्यायच नाही. कबीर आला, रुमी, ते एक
विलक्षण प्रकरण आहे. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं, आता मला कोणीतरी म्हटलं की यार तुम्ही रुमीचा कार्यक्रम केला, तुम्ही भारतात पहिले आहात ज्यांनी रुमीचा कार्यक्रम केला. म्हणजे त्याच्या कविता, गाणी, त्याला गाण्याचं रूप देऊन तुम्ही ते केलं, असं पहिला प्रयोग घडलाय रुमीचा. तर असे अनेक लोक जेव्हा तुम्हाला घेतात ना, आणि त्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी प्रेम आहे. प्रेम. आणि मग आकलनाचे प्रश्न निर्माण जेव्हा व्हायला लागले ना, माझ्या आसपासचा भोवताल ज्या झपाट्याने बदलला, तो धोका मला आधीच कळला होता की हे हळूहळू सॅम्युअल हॅमिल्टनचं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनने ती घंटा वाजवलीच होती की आता संस्कृतीचे अन्वयार्थ प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने लावतो. कबीर भेटला ना कडकडून, आणि मग कळायला लागलं की अरे हे प्रेम म्हणजे राम, आम्ही तर लहानपणी राम मंदिरात खेळलो, बरोबर. मग आमचा राम. आणि कबीर म्हणतो की पहिला राम दशरथ का बेटा, दूजा राम घटघट में बैठा, तिजे राम का सकल पसारा, चौथा राम सबसे न्यारा. क्या बात. सर तो त्याच्या पुढे जातो आणि तो म्हणतो की न कर जपू न माला जपू न लू मुख से नाम, राम हमारा नाम जपे हम पायो विश्राम. क्या. अरे काय हे कसलं प्रेम आहे आणि हा कसला कॉन्फिडन्स आहे. आणि मग ती त्याच्या अनुषंगाने म्हणजे आपले ज्ञानेश्वर की येणे कारणे मी बोलीन, अरूपाचे रूप दावीन, आत्येंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी. अरे यार ह्या लोकांना काय सापडलंय. आणि मग त्याच्या केंद्रस्थानी जेव्हा जातो आपण, आणि मग आपल्या लक्षात येते की संघर्ष काही कुठला बाहेरचा नाही आहे, आत्माच आहे. तो तुकाराम आहे ना माझा, की तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपुल्याशी. मग काय भांडण आहे ते, जे काय शाश्वत हिंस्र पशु माझ्यात आहे ना, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, त्या श्वापदाची भानगड आहे. आणि त्याला प्रेम ही अशी एकच गोष्ट आहे की जी व्यापकरित्या जगायला तुम्ही जगाला काय द्याल, तुमच्यापुरती तुम्हाला आनंद देईल. अरे हे अद्भुत होतं. मग आता ही प्रेम नावाची गोष्ट मांडायची तर मेटॅफर लागतं ना, एक मेटॅफर लागतं. आणि प्रेम आणि स्वातंत्र्य यांच्यातलं भानगड, की प्रेम आलं की स्वातंत्र्य जातं, आणि स्वातंत्र्याची आस धरली की प्रेम जातं. मला त्याच्यासाठी ते अमृता साहिरी मृतचं ते एक फार सुंदर रूपक वाटलं. आणि मी माझ्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन केलं. मी जे नाटकात दाखवलंय ते घडलंय का? अजिबातच नाही. नाटकच आहे ते. खोटं बोलण्याचीच प्रॅक्टिस करतो रोज, सगळंच खोटं आहे. पण ते मला जाणवलं की हे मी सांगायला पाहिजे. आणि त्यातलं मला जे सुचलं ना सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे प्रेमाचं ते हिंदी सिनेमाने इतकं रुजवलं की पोरगा पोरगी एकत्र आल्याशिवाय प्रेम ही व्यापक संकल्पना आहे. पण एका ठिकाणी तो विचारतो की अरे तू आणि साहिर एकत्र का नाही आले. मला जे ते उत्तर सुचलं ना, मला फार आवडलंय ते, की माझं साहिरवरचं प्रेम अशी जागा आहे जिथे साहिरला पण प्रवेश नाही. क्या बात. क्या बात. म्हणजे एंटर नाही करायचं, ते स्वतंत्र जग आहे. मग हे जे प्रत्येकाचं एक स्वतंत्र जग आहे ना, आणि ते जर प्रेममय असेल, मग तुम्हाला जगण्याचा अर्थ कळतो, आणि तुम्हाला जगणं कळतं, सगळं कळतं. आणि ते काही जीवनात यशस्वी व्हा आणि असे केल्याने जीवन आनंदी असं अजिबात नाही. तुम्हाला आतून छान वाटतं. आणि तो जो तुकारामाचा संघर्ष आहे तो कळतो की अरे ते तर आपलंच आपल्याशी रे, कोण शत्रू आहे आपला, आपलंच आपल्याशी आहे. आपलं झालं नीट की ते शत्रुत्व मिटतं. तर त्याचं मेटॅफर ते आहे. आणि त्याचे प्रयोग आम्ही केले. पण आता मी म्हटलं ना, गावात आपल्या मर्यादा असते. चांगल्या नट्या, ती आमची ती पोरगी इतका प्रतिम काम करणारी, तिचे प्रश्न, तिचं लग्न, तिचं करिअर, ते राहून जातात काही गोष्टी. त्याचे प्रयोग होत नाहीत आमच्याकडनं. पण असा महिना जात नाही की मला 4 फोन नाही आले त्या नाटकासाठी. नाही करतायत मला त्याचे प्रयोग. पण तुम्ही असे नाटकात अनेक प्रयोग केले, अनेक स्क्रिप्ट वेगवेगळ्या विषयांवरच्या लिहिल्या, वेगवेगळे विषय हाताळले. हे सगळं करत असताना एक वैशिष्ट्य तुमचं असं आहे जे मला जाणवतं सारखं,
की आम्ही आतापर्यंत सातत्याने हे ऐकत आलोय की यार नाटक बघायचं तर पुण्याच्या मंडळींनी करायचं, मुंबईच्या लोकांनी करायचं, किंवा मला नाटक करायचं असेल, नाटकात नाव कमवायचं असेल तर मी मुंबईला जाईन, तिथे काहीतरी झगडा करीन आणि मग तिथे मी इस्टॅब्लिश होईन आणि मग माझं नाटक घेऊन मी अभिनेता म्हणून, नाटककार म्हणून मी कुठेतरी महाराष्ट्रभर फिरत राहीन किंवा इतर राज्यात फिरत राहीन. तुमचं मला वैशिष्ट्य हे जाणवतं की तुमचा पाय जळगावमध्ये आहे, तुम्ही राहता जळगावमध्ये आणि हे नाटक, जळगावचं नाटक घेऊन, जळगावचे विषय घेऊन, जळगावचे कलाकार घेऊन तुम्ही सगळीकडे बाहेर जाता आहात. एक वेगळं एक कल्चर तुम्ही निर्माण केलं. हे काय, कसे टप्पे होते हे सगळे, कसं कसं करावं लागलं तुम्हाला, काय करावं लागलं याच्यासाठी? परिवर्तन शिवाय शक्य नाही. आम्ही ती 2011 साली स्पर्धा सुरू केली, काय करायचं तेव्हा अशोक भाऊ ठाम आमच्या मागे उभे होते ताकदीने. जैन उद्योग समूह आणि अशोक भाऊ ठाम उभे होते. आणि परिवर्तनचा वाटा तर मी म्हटलं ना की राम सुतारा सारख्या मोठ्या शिल्पकाराने त्याचं आमचा लोगो प्रकाशित केला, उद्घाटन केलं. भवरलाल बोहत्यारे म्हटले आपण हे करू, अशोक भाऊ पूर्ण मागे उभे होते. मग पुरुषोत्तम कर्डकची ती स्पर्धा, त्याची प्राथमिक फेरी आम्ही जळगावला घेतली आणि तिथे छान तरुणांना, हर्षल तर होता सोबत, पण हर्षलने चार्ज घेतला. आणि नवीन पिढी जेव्हा येते ना, तरुण पिढी, त्यांचा उत्साह, त्यांचा जोम, त्याने त्याची टीम उभारली. 35-40 कॉलेज नाटक करायला लागले आणि 1000च्या थिएटरमध्ये 1500 मुलं बसायला लागली. ते सुरू झालं. आणि मी गमतीत सांगतो की मी 5 वर्ष प्रयोग करून बघतो. 5 वर्षांनी वेगळं काहीतरी करायचं. स्पर्धा बंद केली, अभिवाचन महोत्सव, मग म्हणजे पण त्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवतं की ती स्पर्धा तुम्ही फक्त पहिला कोण आला, दुसरा कोण आला, जिंकला कोण, याच्यापुरती मर्यादित न ठेवता तुम्ही तिथे एक नाटक रसिक, नाटक कलाकार घडवण्याचं काम केलं. म्हणजे मला आठवतंय की समीक्षा करण्यासाठी काही मुलांना तुम्ही प्रोत्साहित केलं. तुम्ही काही लोकांना सांगितलं की तुम्ही येऊन नाटक बघा, तुम्ही स्क्रिप्ट वाचा. तर हे सगळं जे काही होतं त्याच्या मागची जी भावना होती, काय होतं हे सगळं? सगळ्या कलांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणजे मी चित्रकला महाविद्यालयाची मुलं बोलवायचो, त्यांना स्केच करायला लावायचो, बाहेर चित्रकलेचे प्रदर्शन लावायचो. आम्ही तिथे इन्स्टॉलेशन केले. इन्स्टॉलेशन पहिल्यांदा घडलं होतं 2011 साली, 12 साली इन्स्टॉलेशन करणं, शब्द पण माहीत नव्हता लोकांना. असे चित्रकार खूप जोडले गेले, गाणेवाले लोक जोडले गेले. आम्ही जे माझे सगळे पुण्या मुंबईतले आर्टिस्ट मित्र होते ते यायचे, त्यांच्या गप्पा, मुलाखती, की काय असतं नेमकं तिथलं जग काय. आता खूप सोपं झालंय कळणं. 2011 साली इतका काही असा स्फोट झालेला नव्हता की सगळे व्हिडिओ बघायला मिळतील, माणसं प्रत्यक्ष बघायला मिळायची, त्यांच्या मुलाखती, यातनं एक वातावरण निर्मिती करत जाणं. मी म्हटलं ना की आम्ही आपल्या गावाला आपण फार काही नाही करू शकत. मी माझा भोवताल तो नीट करू शकतो का, तेवढा स्वच्छ करू शकतो का, आणि माझ्या मातीतले प्रश्न किंवा मला जे अस्वस्थ करतं ना, माझ्या आसपास जे घडतं, जे अस्वस्थ करतं, ते सांगण्याची जागा म्हणजे थिएटर आहे. तर ही सगळी मुलं एकत्र येणं इतकंच नाही. जर आम्ही तर प्रयोग असा केला की ज्या मुलांना बक्षीस मिळालं नाही पण त्यांना फायनल पाठवायला आम्ही आमच्या खर्चाने पाठवायचो. म्हणजे त्यांचं राहणं, जेवण, त्यांचं तिथे, आणि त्यांनी ती बघायलाच काही मिळायचं नाही, काहीच मिळायचं नाही. थिएटर नव्हतं. ते थिएटर पण आता ते देवकरप्पा पालकमंत्री झाले, मागे लागलो, ते अजितदादांकडे घेऊन गेलो. अजितदादांना आम्ही गळ घातली आणि एक्सेप्शनल केस म्हणून मी आणि पुरुषोत्तम आबा 30 कोटीचं थिएटर गावात आणलं. झालं. ती त्याची जागा पण याला होती आपल्या कोटेनगरच्या खदानीत, तिथनं उचलून ते इथे आणलं. राजूरकर साहेब होते, त्यांच्यामुळे ते शक्य झालं. निंबाळकर साहेब आले, त्यांनी ते पूर्ण केलं. अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही एका विषयात काम करत राहिलात की लोकांना पण वाटतंय हा काहीतरी माणूस आहे, करतो, सपोर्ट करतो, सगळेच करतात. आता पण थिएटरचा प्रश्न होता, गुलाब भाऊंनी ताबडतोब 2 कोटी रुपये दिले, बंद पडलेलं थिएटर चालू झालं. अशा अनेक लोकांची मदत असल्याशिवाय थिएटर पुढे जात नाही. म्हणजे आमचे नारायण भाऊ, आमच्या भिडे मॅम, किती लोकांची नावं घेऊ, केवढे लोक आहेत. जुने मित्र माझे होतेच, पुरुषोत्तम आबा, औरील, वसंत गायकवाड, हे सगळे माझ्या सोबत होते. आणि इतका मोठा समूह. मग आम्ही हे चालू केलं, आपलं अभिवाचन महोत्सव. 9 दिवस अभिवाचन, वेगवेगळे साहित्याची ओळख झाली, नवीन नवीन गोष्टी कळल्या. आणि मग मोठे भाऊ गेल्यानंतर आम्ही ते जे
अशोक भाऊंनी छानपैकी ते गार्डन केलं आणि तिथे एक छान थिएटर केलं. आमचे बर्वे साहेब, शिरीष बर्वे, त्यांनी ते थिएटर प्लॅन केलं. अनिश भाईंनी ते काम केलं, एम्पी थिएटर. तिथे आम्ही भावना भावांजली नावाचा प्रयोग चालू केला आणि 9 दिवस वेगळ्या वेगळ्या कलाकृती, म्हणजे त्यात नृत्य असेल, संगीत असेल, बासरी वादनाचा कार्यक्रम असेल, गाण्यांचा कार्यक्रम असेल, नाटक असेल, चित्रकलेचा दिवस असेल. म्हणजे प्रभाकर कोलतेंसारखा माझा मित्र, एवढा मोठा चित्रकार, ते येतात 4-4 दिवस जळगावातल्या चित्रकारांबरोबर राहतात. राजू बाविस्कर आहे ना, मी म्हणजे परिवर्तनच्या पहिल्या स्पर्धेला बाहेर राजू बाविस्करांचं प्रदर्शन होतं. मला परिवर्तनचा काय उपयोग वाटतो माहिती का, की राजू बाविस्करला साहित्य अकादमी आहे. म्हणजे मला असं वाटतं त्यांना लिहायला पण तुम्हीच प्रवृत्त केलं होतं. त्याच्या हात होतच ते. तर मला सर्वोच्च परिपाक वाटतो की अरे आपण जे सगळे आर्टिस्ट एकत्र आलो ना, त्याचा परिणाम आहे हा, की हे आता जळगावचं नाटक कधी गेलं बाहेर, म्हणजे जात असतील प्रयोग, पण आता आम्ही साधारणतः 50-60 प्रयोग करतो सर वर्षाला. 50 प्रयोग करतो बाहेर जाऊन. ते व्यावसायिक आहेत का? अजिबात नाही, बिलकुल नाही. आम्ही व्यावसायिक नाटक करत नाही. व्यवसाय हा त्याच्या मागचा भाग नाही, आतबट्ट्याचा व्यवहार आहे. पण इथलं नाटक, इथली कल्चर, आता बहिणाबाई आहे, त्याला मागणी आहे खरं. पण मी नुसत्या बहिणाबाईच्याच प्रयोग करत राहील तर मला काही त्यातनं आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही. उद्देशच वेगळा आहे. व्यावसायिक करणं म्हणजे पुण्या मुंबईचं व्यावसायिक नाटक वेगळं, पण खरं नाटक जे आहे ना ते पुण्यातल्या सुदर्शनला आहे, ज्योत्स्ना भोळेला आहे, द बॉक्सला आहे, छबिलदासची एक चळवळ होती एकेकाळी. ह्या ज्या चळवळी आहेत ना, नाटक खरं तिथे व्यावसायिक नाटक ही गरज आहे, ते करायलाच पाहिजे, ते महत्त्वाचंच आहे. त्याच्याशिवाय सामान्य पण नाटक नावाची कला त्या व्यावसायिक नाटकात तो शेवटी व्यवसाय. पण अण्णा, जसं जळगावच्या कलाकारांना, जळगावच्या नाटकांना तुम्ही महाराष्ट्रभर नेतं, इतर राज्यांमध्ये पण नेलं. हो. अनेक शहरं अशी आहेत, आपल्या जळगावसारखी शहरं आहेत, जिथे काही लोक अशी असतील की त्यांनाही वाटत असेल की आपल्याही कलाकारांना आपण बाहेर नेलं पाहिजे, आपली नाटकं नेली पाहिजेत. काय सांगाल तुम्ही, तुमचे अनुभव काय त्यांना शेअर कराल? हा, सगळ्या कलांना सोबत घेतलं पाहिजे आणि त्याच पॅरलल सर असं नाही होत. म्हणजे टू बी फ्रँक, म्हणजे आता माझा जो प्रेक्षक सभासद योजना सोपी नव्हती. या गावात 1000 प्रेक्षक नियमित आणि इतके पैसे देणारे. जळगावात थिएटरचं भाडं 70,000 रुपये, एका प्रयोगाला 70,000 रुपये मोजावे लागतात. मुंबईचं इथलं कुठलंच नाटक 2, 2.5, 3 लाखाच्या खाली येत नाही. याचं इकॉनॉमिक्स बसवणं आणि त्यातनं उद्या म्हणजे प्रेक्षक सभासद योजना मला का हवी आहे, परिवर्तनला एक सक्षम आर्थिक पाठबळ त्यातनं उभं राहतं का याचा शोध आहे. कोणामुळे शक्य आहे? नाटक बाह्य लोक जे आहेत ना, की ज्यांना हे गाव छान व्हावं असं वाटणार आहे. मग आमचे कोण आहेत? अमरभाई कुकरेजा, अनिशभाई शहा, अनिलभाई कांकरिया, गादिया सर, किरणभाई बच्छाव, छबिराज राणे, नंदू अडवाणी, स्वरूप लुंकड, डॉक्टर रेखा महाजन, डॉक्टर सोनाली महाजन, कोण लोक आहेत? यांनी कधी नाटकात काम केलं? त्यांना वाटतं ना, मग ते चांगल्या प्रेक्षकांना घेऊन येण्याचं काम आपल्यापर्यंत करतात. पण हा जो विश्वास तुम्ही दिला, त्यात आता तुम्ही जी नावं घेतलीत, आणखी काही नावं सुटलीत, याच्यामध्ये अमराठी नावं पण खूप आहेत, व्यावसायिक नावं आहेत, अमराठी नावं. ही ह्या सगळ्या माणसांना तुम्ही त्यांची मूठ बांधली, त्यांना ही जाणीव करून दिली की यार तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आणि ही माणसं लगेच तयार झाली. तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. हे सगळं निर्मिती जी झाली, तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी जी परिस्थिती निर्माण झाली, तर ही कशी निर्माण झाली? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? परिवर्तनला आता 15 वर्ष झाले ना सर. कळलं की नाही हे जेन्युइनली नाटक आणि या विषयात काम करतात, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणजे प्रेक्षक सभासद योजनेमध्ये आमच्याकडे वेटिंग आहे. हो. हे काही मी हे काही माझं एक कलेक्टिव्ह यश आहे सर. ठीक आहे, आता ते कसं आहे, वयाचा भाग असेल, मी नेहमी गमतीत म्हणतो टक्कल पडली की अक्कल असते असं लोकांना वाटतं. एक विषय, चेहरा तुमचा पुढे जातो, पण हे माझं एकट्याचं असूच शकत नाही, नाहीच आहे. माझ्यातला जो शेवटचा आहे ना, म्हणजे आमच्या आता पालखी नावाचं नाटक,
त्याच्यामध्ये तो एक 36 वेगळाच प्रयोग आहे मोठा. अरे तो एवढी मोठी टीम घेऊन तुम्ही ते करता. पुन्हा सांगतो सर, दिबा मोकाशींचं ते पालखी पुन्हा तत्वज्ञानच आहे. हो. आणि तुम्ही जेव्हा त्या प्रांतात जाता ना, म्हणजे पाश्चिमात्य तत्वज्ञानाची ओळख आपल्याला कोण करून देतो? विल डुरांट करून देतो की तो तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येतो. पण भारतीय तत्वज्ञान सर, काय लोक आहे आपण सर. आपलं वेद आणि उपनिषद, वेदांचं तर जाऊ द्या ते, पण उपनिषद काय सुंदर प्रकार आहे. आणि वेदांत आणि त्या वेदांताचं तत्वज्ञान, आई ग. आणि वेद न मानणारे, तशा अर्थाने नास्तिक, बौद्ध, जैन आणि चारवाक तत्वज्ञान, याला तुम्ही दर्शनाचा दर्जा दिलाय. म्हणजे तुमची परंपरा किती स्वीकारशील आणि किती थोर आहे. आणि गंमत अशी आहे की शंकराचार्य नावाचा एक तरुण येतो आणि तो अद्वैताचं तत्वज्ञान एका खतरनाक पद्धतीने उलगडून दाखवतो आणि सगळ्या भारतभर फिरून सगळ्या दर्शनांना पराभूत करतो. ते अद्वैत कळल्यानंतर तर सर कसला द्वेष, कसली हिंसा, आणि कोण काय, आणि मी कोण आहे, माझी काय सायन्स घेऊन येतो मी जन्मताना, त्या माझ्या बॉडीवर आहेत का? नाही. मी कोण आहे? मी आणि परमेश्वरच जिथे वेगळा नाही तिथे इतर लोक कोण वेगळे आहेत? हे जेव्हा कळलं ना, तेव्हा असं कळलं की यार, ही वारकरी परंपरेने इतकं गूढ, इतकं कठीण तत्वज्ञान किती सोपं करून टाकलं लोकांच्या पुढे, कसं आणलंय. म्हणून ते वारकरी परंपरा, तो पालखीचा प्रयोग सर, 40 लोक आहेत. हे नाटक करणं आणि त्याचा, कलकत्त्यात आम्ही गेलो. कलकत्त्यातल्या लोकांना तर काही कोणाला मराठी कळत नव्हतं आणि ते काही तिथे आम्हाला हे पण नव्हतं. 300-400 लोक असतील, 400 लोक. त्यांना गाणी छान वाटली, त्यांना डान्स छान वाटला, त्यांना त्या परंपरेचं वाटलं की गाणी आणि डान्स. अरे म्हटलं, नाचत नाचत जावे, गाणे गात जावे, अशी परंपरा ही. म्हणजे वारकरी परंपरा काही बा देवाला चालले आणि काहीतरी गंभीर आहे नाही, मजा करायला चालले तुम्ही. तिथे तो भेटणारे तुम्हाला आनंद आहे, हा आनंद साजरा करायचा आहे, नाचत जायचंय, गात जायचंय. आणि गहन तत्वज्ञान. तेव्हा ते काय म्हणते, इट्स जस्ट, वी फील दॅट इट्स जस्ट लाईक ऑपेरा. अरे आपल्या छोट्याशा गावात आपल्या नॉन आर्टिस्ट लोकांनी परफॉर्म केलेलं, जसं मी म्हटलं की 36 महिन्याचा कबीर आहे आणि 72 वर्षाचे तळेले काका आहेत. तर 36 वर्षाच्या कबीरचा तेवढाच वाटा आहे कबीरचा जेवढा माझा आहे, काही फरक नाही. हे संघटन कौशल्य आहे का? नाहीये सर. ही गरज आहे, माझी गरज आहे. मला नाटक करायचंय. समाजात कोणीही माणूस नाटक बघितल्यामुळे त्याची इफिशियन्सी कमी झाली आहे, तो रडलाय की सर मी खूप दिवसात नाटक बघितले नाही, मला बरे वाटत नाही, नाटक दाखवा. गरज नसलेली कला आहे, सॉरी. पण ज्याला बरं वाटत नाही त्याने नाटक पाहिल्यानंतर त्याला बरं वाटतं, हे पण आहे. त्याला बरं वाटतं म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मला खंत. तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. अरे मी तुम्हाला सांगतो, काय माध्यम आहे, काय माध्यम आहे. माझ्या 5 पण नातेवाईकांनी माझं इतक्या वर्षात नाटक पाहिलेलं नाही. माझ्या आईने माझं नाटक आत्ता पाहिलं. इतकं सशक्त माध्यम, इथल्या बहुजनांपासनं लांब काय, त्यांना ते आपलं का वाटलं नाही, त्यांना का नाही वाटलंय की हे माझं माध्यम आहे आणि हे फार सशक्त माध्यम आहे आणि मी या माध्यमात रमलं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा, आता तर इतकं आक्रमण आहे. पण गंमत सांगतो मी, करोनानंतर थिएटरमध्ये येणारी माणसं अचानक खूप वाढली. बर. पहिल्यांदा असं घडतंय की लोकांना लाईव्ह परफॉर्मन्सेस पाहिजेत. तुम्ही बघा ना किती प्रयोग चालले, म्हणजे वेगळे ते फोक आख्यांसारखं ना काहीतरी, ते भयानक त्याला लोक सपोर्ट करतायत, नाटकं हाऊसफुल जात आहेत. सर छान गोष्ट आहे ना, खरंय, छान गोष्ट आहे. AI घाबरतायत ना सगळे. काय AIचा परिणाम नाटकावर होईल असं म्हणतायत? काय मी खूपच पॉझिटिव्ह आहे. बर. म्हणजे दृश्य माध्यमातले लोक जे आहेत ना, त्याच्यातले इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या लोकांना धोका आहे. लाईव्ह परफॉर्मन्स वाल्यांना बरे दिवस येतील. आत्ता तो आमचा एक सिनेमा राही बर्वे 33,000 रुपयात केला त्याने. सर प्रश्नचिन्ह आहे ना, बरोबर, प्रश्नचिन्ह आहे इंडस्ट्री पुढे. अशा वेळेला
इतकं सॉफ्टवेअर येतं, इतकं बघायला आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही OTT फ्लॅम उघडा, तुम्ही 5% कंटेंट पण नाही पाहू शकत, कंटेंटच पाहू नाही शकत, इतकं कंटेंट आहे. इतका कंटेंटचा काळ आहे. या कंटेंटच्या काळात माणसांना लाईव्ह गोष्ट बघण्यात रस आणखी वाढेल, फटीक येईल त्याचा. त्यामुळे थिएटर एक स्ट्रॉंग पोझिशनला येईल असं मला वाटतं. नक्की. फक्त आता थिएटरवाल्यांनी तो साचा मोडून कसं पुढे येता येईल, वेगवेगळ्या प्रश्नांना कसं हाताळता येईल. आणि प्रायोगिक जी आमची रंगभूमी आहे, आम्ही प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारी माणसं, याला स्पेस कायम आहे. एक तर मी म्हटलं तुम्हाला कोणालाच गरज नाही ते नाटक बघण्याची, फार प्रेक्षक आम्हाला लागत नाही. आत्ता आम्ही हे जरा बहिणाबाई आणि या गोष्टी, पालखी, याच्यामुळे हजारो प्रेक्षक बघतोय. म्हणजे बहिणाबाई तर मी 4-4 हजार लोकांसमोर, तीर्थविठ्ठल 2-3 हजार लोकांसमोर केलंय. आमचे प्रेक्षक 200, 300, म्हणजे डोक्यावरून पाणी. तर असे प्रयोग खूप चांगल्या प्रकारे होती. आणि नवीन पिढी उत्तम सेन्सिबली नाटक करते. म्हणजे पुणे आता एक अत्यंत चांगलं केंद्र आहे प्रायोगिक नाटकाचं, आणि तिथे खूप प्रयोग होत आहेत. छोट्या छोट्या गावांना प्रयोग करतातच आहेत, प्रयत्नशील आहेत. ते लोक कितपत टिकतील तो प्रश्न आहे. अण्णा, आपण बऱ्यापैकी गप्पा मारतोय, पण तरी पण खूप विषय चर्चेचे राहिलेले आहेत. कधीतरी परत बाकीच्या विषयांवर आपण चर्चा करूच, मला नक्की आवडेल ते. पण हे सगळं वेगवेगळ्या व्यासपीठांवर, वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या कला तुम्ही हाताळत असताना असं काय वाटतं तुम्हाला की अजून मला हे गोष्ट करायची राहिलेली आहे किंवा मी करणार आहे, करायची माझी इच्छा आहे, असं काय करायचं आहे तुम्हाला? अरे किती आहे, हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. इतक्या गोष्टी आहेत ना करण्यासारख्या, किती विषयांना स्पर्श करायचा राहिलाय. म्हणजे मला माझ्या आतमध्येच किती आहे की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला त्याचा शोध घ्यायचा आहे. नेमका गुण शेवटी काय ना, कला काय असते ना, म्हणजे मला असं वाटतं की मला पडणारे प्रश्न, माझ्या आसपास जे घडतं त्याने जे मी अस्वस्थ होतो ना, त्याला वाट द्यायची गोष्ट आहे. आणि कोहम हा जो प्रश्न आहे मूळ, की काय नेमकं हे जे काय आहे सगळं, गौतम बुद्धांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलंय, ते मदतीला आहेत, सगळे आहेत, तरी सुद्धा का नाही हिंसा जात आपली? माणूस पण आपलं का नाही असं स्वच्छ निखळ? मी पण आहे ना त्यात. माझ्या मनातला राग कमी होत नाही, माझा अँगर कमी होत नाही, मला चीड येते, संताप, मी करुणेने का नाही पाहू शकत? अशा खूप गोष्टी आहेत. तर अशा खूप गोष्टी बाकी आहेत. पण तरी एकदा आपण गप्पांमध्ये बोलत असताना तुम्ही असं म्हटलं होतात की बाप ह्या गोष्टीवर मला काहीतरी करायचं आहे. काय तुमच्या मनातलं ते काय विचार आहे तुमच्या डोक्यात? आता आम्ही जसे माझे मुलं खूप छान आहेत, मुलांची माझं नातं पण फार छान आहे, आणि ते माझ्यापेक्षा फार छान बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, जास्त समज असलेले आणि जास्त फोकस्ड आणि जीवनाकडे अत्यंत छान बघणारे आहेत. पण बाप म्हणून मी कसं आहे, मला नाही, माझा बाप मात्र मोठा. आणि वडील गेल्यानंतर तर मला असं वाटलं की अरे यार, हे काहीतरी अद्भुत होतं. ते प्रोसेसच आहे, आपल्या पुरुषांचा प्रॉब्लेम आहे. बायका नीट बघतात नात्यांकडे, आपला प्रॉब्लेम आहे. बापाविषयीचे वेगवेगळे ग्रह, वेगवेगळ्या वयात वेगवेगळे टप्पे, आणि एका टप्प्यानंतर आल्यानंतर कळतं की अरे बापरे, बाप असा असतो. तर तो काय असतो ना नेमका, म्हणजे मी म्हटलं ना की अनेक विषय आहेत. तर बाप, ती निदा फाजलीची ती तुम्ही ती सादर करावी असं मला वाटतं. मला वाटतं आपण त्याच्यानेच त्याचा आपल्या आजच्या मुलाखतीचा समारोप करूयात. तुम्हाला खूप उत्तम ती कविता तुम्ही सादर करतात. आणि तो बाप म्हणजे की फक्त आपला बाप नसतो ना, म्हणजे मग तो बुद्ध असेल, महावीर असतील, गांधी असतील, सगळेच आपल्या आयुष्यातली, ती ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, सगळेच. आणि त्यांच्या असण्याचा आणि त्यांच्या नसण्याचा हा जो एक असा मोठा हे आहे ना, अवकाश आहे. तर ते निदा फाजली नावाच्या शायरला फार सुंदर सापडलंय. म्हणजे बाप गेलाय आणि निदा फाजलीला ती बातमी कळली की
तुम्हारी कब्र पर मैं फातिया पढ़ने नहीं आया। अब मुझे मालूम था तुम मर नहीं सकते। तुम्हारी मौत की सच्ची खबर जिसने उड़ाई है वो झूठा है। अरे वो तो एक सूखा हुआ पत्ता था जो डाली से टूटा था। मुझे पता है तुम मर नहीं सकते। मेरी आंखें अब भी तुम्हारी मंजर में कैद है। कहीं कुछ भी तो नहीं बदला है। तुम्हारे हाथ मेरी उंगलियों में सांस लेते हैं। मेरे बदन में जितना लहू बहता है ना वो तुम्हारी लग्जिशों और नाकामियों के साथ बहता है। मेरी आवाज में छुप के तुम्हारा जहन रहता है। मैं जब भी लिखने के लिए बैठता हूं तो मैं बैठा हुआ अपनी कुर्सी पे पाता हूं। तुम्हारी मौत की सच्ची खबर जिसने उड़ाई है झूठा है वो। तुम्हारी कब्र में मैं दफन हूं और तुम मुझ में जिंदा हो। कभी फुर्सत मिले तो फातिया पढ़ने आ जाना। क्या बात है. वाव अण्णा, खूप मस्त. मोठी रेसच्या पॉडकास्टमध्ये आज या अत्यंत प्रसन्न आणि निसर्गसंपन्न वातावरणामध्ये एका सायंटिस्टने लावलेल्या झाडाखाली एका आर्टिस्टची गप्पा मारण्याचा एक सुंदरसा योग आज या ठिकाणी जुळून आला. शंभू अण्णा हा खूप मोठा विषय आहे. खूप मुद्दे आहेत, खूप प्रश्न आहेत त्यांच्यासाठी. सगळेच मुद्दे आज चर्चा करण्यासारखे नव्हते. आपण पुन्हा कधीतरी अण्णांशी आणखीन गप्पा मारणार आहोत. पण अण्णा आज आमच्या विनंतीला, मोठी रेसच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, खूप मन मोकळं केलं. त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि तुमच्या मनातली जी काही संकल्प आहेत, परिवर्तनच्या ज्या काही योजना आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हाव्यात, तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत अशा मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला. एकतर तुमच्यासारखा मित्र खूप दिवसांनी इतका निवांतपणे आपण गप्पा मारू शकलो आणि याचं श्रेय मोठी रेसला आहे. तर मोठी रेसच्या सगळ्या टीमला धन्यवाद.